मित्रांनो, आज तुम्हाला नागपंचमीची महान आणि पवित्र कथा सांगणार आहे. ही कथा नागपंचमीचे महत्त्व स्पष्ट करते. प्रत्येक विवाहित स्त्रीने ही कथा नक्कीच ऐकायला पाहिजे. असे म्हटले जाते की विवाहित स्त्री कथा ऐकते तेव्हा नवऱ्याचे आयुष्य दीर्घ होते, तिच्या घरातील गरिबी दूर होते. तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात अडचणीचा सामना करावा लागत असेल तर ही कथा नक्की ऐका आणि लाईक करा. एका प्राचीन राज्यात एक सुंदर वैभवशाली नगरी वसलेली होती. त्या नगरीची कीर्ती चारही दिशांनी पसरली होती. पण त्या समृद्ध नगरीतल्या एका लहानशा झोपडीत रेणुका आपल्या कन्यासह अत्यंत साध्या परिस्थितीत दिवस कंठत होती. रेणुकाला सुनंदा नावाची एक तरुण कन्या होती. पतीचे अकाल निधन झाल्यामुळे रेणुकावर वैधव्य आले होते. तिच्या आयुष्यात सुनंदा एकमेव आधार होती. रेणुका अत्यंत धार्मिक आणि भक्तिपरायण होती. ती रोज सकाळी आपल्या घरासमोर एक पितळी भांड्यात ताजं दूध घालून ठेवायची आणि सर्पांना तो नैवेद्य अर्पण करायची. दर पहाटे लवकर उठून रेणुका प्रथम नागदेवताची प्रार्थना करत असे, मगच आपल्या इतर कामांना सुरुवात करे. तिने ठेवलेल्या दुधाच्या वाटीपाशी नाग येत असत. तिच्या भक्तीने तृप्त होऊन शांतपणे परत जात असत. नागापाशी रेणुकाच्या मनात प्रचंड आदर आणि श्रद्धा होती. वर्षानुवर्षे ती हे दूध नागदेवतेला पाजत होती. त्यांच्या कृपेची याचना करत होती. रेणुकाची अशी निष्ठा पाहून नागलोकाचा नागराज अतिशय प्रसन्न झाला. तिच्या या सेवाभावामुळे नागराजाने तिच्यावर कृपादृष्टी ठेवली. एके दिवशी नागराजाने तिच्या भक्तीवर संतुष्ट होऊन मानव रूप धारण केलं. अचानक रेणुकेला दर्शन दिलं. नागराज मानव रूपात येऊन रेणुकासमोर प्रकट झाला. तेव्हा रेणुका थक्क झाली. तिने नम्रपणे हात जोडले आणि आदराने नागराजाचे स्वागत केले. नागराज म्हणाला, हे माते, तू रोज आम्हा नागांना दूध पाजतेस, त्याने आम्ही सर्व आनंदित आणि ऋणी आहोत. तुझी भक्ती पाहून मी अतिशय प्रसन्न झालो आहे. तो पुढे म्हणाला, माते, माग, काहीही हवे असेल ते माग. तुझी जी कोणती इच्छा असेल ती मी पूर्ण करण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत. हे ऐकून रेणुकाच्या डोळ्यात पाणी आले. ती विनम्र स्वरात नागराजाला म्हणाली, स्वतःसाठी काही नको, पण मला माझ्या मुलीची चिंता आहे. रेणुकाने हात जोडून विनंती केली, हे नागराज, माझ्या निधनानंतर माझ्या सुनंदाचे रक्षण करा. तिला आपल्या बहिणीसारखे समजा आणि सदैव तिची रक्षा करा. रेणुकाची आर्तनाद ऐकून नागराजाने तिला वचन दिले की नागराज म्हणाले, हे माते, तुझा स्नेह आणि भक्ती आम्ही कधीच विसरणार नाही. तुझ्या निधनानंतर आम्ही नक्की तुझ्या मुलीचे रक्षण करू. तिला सख्या भगिनीप्रमाणे मान देऊ. नागराजाकडून वचन मिळताच रेणुका आनंदली. तिने नागराजाचे शतशः आभार मानले. आशीर्वाद देत म्हणाली, आता मला माझ्या मुलीची काहीच काळजी नाही. काही वर्षांनी सुनंदाचे लग्न झाले. एका प्रतिष्ठित आणि संपन्न कुटुंबात लग्न ठरलं. थाटामाटात लग्न पार पडलं. आपली मुलगी एका समृद्ध घराण्यात सासरी जाणार असल्याचं पाहून रेणुका अतिशय आनंदित झाली. लग्नानंतर काही दिवसातच रेणुकाचे निधन झाले. आईच्या मृत्यूला सुनंदा खचून गेली. तिच्या डोळ्यासमोर अंधार झाला. आईचे छत्र हरपल्याने सुनंदा दिवस रडून काढू लागली. अखेर काही काळानंतर तिने स्वतःला सावरत संसारात मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण ती एकाकीच होती. सुनंदा आपल्या पतीच्या घरी म्हणजेच सासरी वास्तव्यास होती. तिथे आणखी 3 सुना होत्या. मोठी सून रेवती, मधली सून उत्तरा आणि तिसरी सून माधवी. सुनंदा या चौघींमध्ये सगळ्यात धाकटी सून होती. तिचं सासर एक मोठं संयुक्त कुटुंब होतं. असे काही महिने निघून गेले. नागपंचमीचा सण जवळ आला. घरातील 3ही मोठ्या सुनांनी आपापल्या माहेरी जाण्याची तयारी केली. रेवती, उत्तरा, माधवी आपापल्या आईवडिलांकडे निरोप धाडले. माहेरून त्याच्यासाठी खास भेटवस्तू, नवीन कपडे, गोडधोड पदार्थ येऊ लागले. त्या तिघी माहेरी जाण्यासाठी अतिशय उत्सुक होत्या. त्यांच्या भावांनी त्यांना न्यायला येणार असल्याचा निरोप पाठवला. त्यामुळे संपूर्ण घरात आनंद आणि लगबग सुरू होती. पण सुनंदाचे माहेर आता कुठेच नव्हते. आईच्या जाण्याने तिला मायळू माहेरचा संसार संपला होता. तिला न्यायला येण्यासाठी कोणीच नव्हतं. इतर 3ही सुनांनी लगबग पाहून सुनंदाच्या हृदयात हुरहुर दाटली. ती हळूच आपल्या खोलीत जाऊन शांत बसली. तिच्या मनाला वाईट वाटले. तिला काहीच सुचलं नाही. कोणाकडे जाऊन आपलं दुःख सांगावं हेही तिला कळत नव्हतं. आपल्या भाळी आलेल्या एकटेपणाचं तिला प्रचंड दुःख झालं. मोठी सून रेवती सुनंदाला अश्रू भरल्या डोळ्यांनी एकटी बसलेली पाहून चिडवायला आली. रेवतीने उपरोधाने विचारलं, काय ग धाकटी सूनबाई, तुझ्या माहेरहून कोणी न्यायला येणार आहे की नाही? रेवती पुढे म्हणाली, आम्हा तिघींचे भाऊ आम्हाला न्यायला येणार आहेत. बघ, पण तुझं कोणीच येणार नाही. आता तू काय करणार इथे? तुला इथेच राहावं लागणार व सासूबाईची बोलणी खावी लागणार, घरकाम करावं लागणार. रेवतीचे टोमणे ऐकून सुनंदाच्या काळजात कळ उठले. तिच्या डोळ्यात अश्रू ओघळले. ती काहीही न करता आपल्या खोलीत निघून गेली. पुढच्या दिवशी पहाटे रेवती, उत्तरा आणि माधवी आपल्या भावासोबत हसत खिदळत माहेरी रवाना झाल्या. सुनंदा त्याची निघालेली रथ आणि पालखी दूर
जाताना पाहत उभी राहिली. त्यांचा जल्लोष आणि उत्साह पाहून सुनंदाच्या मनात एकाकीपणाची भावना उसळली. ती देवघरात गेली. सुनंदाने भगवान शंकराच्या मूर्तीसमोर बसून आपली व्यथा मांडली. ती रडत्या स्वरात म्हणाली, हे महादेवा, मला कुठलंच सुख दिलं नाहीस. तू माझ्याकडून माझी आई देखील हिरावून घेतलीस. आईची आठवण येऊन सुनंदाचा कंठ दाटून आला. आई हयात असती तर तिला माहेरचा आधार मिळाला असता. ती अधिकच हळवी झाली. सुनंदा हमसून हमसून रडू लागली. काय करू, कुठे जाऊ? माझं या जगात कोणीच जवळचा माणूस उरला नाही. तूच आता काहीतरी व्यवस्था कर. त्या रात्री सुनंदा दुःखात बुडालेली असताना अचानक तिच्या घराच्या दरवाजावर कोणीतरी हलकेच टकटक केले. इतक्या रात्री कोण आला असावं असा विचार करून ती दरवाजाकडे गेली. एक देखणा आणि तेजस्वी तरुण तिच्यासमोर उभा होता. त्या तरुणाच्या अंगावर दिव्य वस्त्राने अलंकार होते. त्याच्या शिरावर सुंदर मुकुट होता. त्याच्या अंगावर एक तेजस्वी प्रभामंडळ विलसत होतं. त्या दिव्य तरुणाला पाहता सुनंदा थक्क झाली. काही क्षणात तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. एवढ्या रात्री जणू एखादा देवदूतच उभा आहे की काय असे तिला क्षणभर वाटले. ती निशब्द झाली. शेवटी तिने धीर एकवटून विचारलं, स्वामी, आपण कोण आहात? अशा विलक्षण वेळी माझ्या दाराशी कसे काय आला? तो तरुण प्रेमाने उत्तर देऊ लागला, प्रिय भगिनी, घाबरू नको, मी तुझा भाऊ आहे. आज तुला न्यायला आलो. हे ऐकून सुनंदा आणखीनच चकित गोंधळून गेली. पण आपण तर एखाद्या देवतेसारखे दिसतात. आपण माझे भाऊ कसे असू शकतात? मला एकही भाऊ नाही. दिव्य तरुण हसला आणि म्हणाला, बहीण, मी खरोखरच तुझा भाऊ आहे. तुझी आई रेणुका दररोज आम्हा नागांना प्रेमाने दूध पाजायची. तिच्या भक्तिबळावर आम्ही तिला एक वचन दिलं होतं. तुझ्या आईच्या निधनानंतर आम्ही तिला बहिणीप्रमाणे मानून तुझं रक्षण करू. म्हणूनच आज मी तुला न्यायला आलो आहे. हे ऐकता सुनंदाला आश्चर्याचा धक्का बसला. तिच्या बालपणीच्या काही धूसर आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. नागराजाने आपल्या दिव्य शक्तीने सुनंदाला लहानपणीची ती दृश्य स्पष्ट दाखवली. आई रोज उंबरठ्यावर दूध ठेवत नागदेवता येऊन प्रेमाने दूध पित आहेत. सुनंदाने पुन्हा पाहिलं आणि त्या आठवणी ताज्या होता. सुनंदाला सारं काही लक्षात आलं. ती हरकून जाऊन आनंदाने उद्गारली, होय, आता मला सगळं आठवलं. माझी आई नागांना रोज दूध पाजायची. तुम्ही माझे भाऊ नक्कीच आहात. नागराज आनंदाने हसला आणि तो म्हणाला, आता अजिबात संकोच करू नको. चल माझ्याबरोबर नागलोकात ये. तुला आम्ही बहिणीसारखा मान सन्मान देऊ. सुनंदाने डोळे पुसत मान डोलवली. तिने नम्रतेने हात जोडले आणि म्हणाली, भाऊ, तुमच्यासोबत येणं हे माझ्यासाठी मोठं भाग्य आहे. नागराजाने पुढे सरसावत सुनंदाच्या हातात एक दिव्य अंगठी दिली. त्या अंगठीने सुनंदाने स्पर्श करताच सुनंदाचं रूप क्षणार्धात पालटलं. ती तिच्या मानवी देहासह नागलोकात जाण्यास समर्थ झाली. क्षणभरातच नागराज सुनंदाला नागलोकात घेऊन आला. नागलोक अतिशय सुंदर आणि अद्भुत होतं. तिथल्या प्रकाशमान आणि शीतल वातावरणाचा सुगंध, मंद वारा सुनंदाला मंत्रमुग्ध करत होता. नागदेवळाच्या प्रवेशद्वाराशी नागमाता स्वागतासाठी उपस्थित होत्या. नागमाता कटूने सुनंदाला प्रेमाने आपल्या कुशीत घेतलं. माझ्या मुली, नागमाता प्रेमळ स्वरात म्हणाल्या, तुझं आमच्या इथे मनपूर्वक स्वागत आहे. नागमातेच्या मायाळू स्वागताचे सुनंदाने डोळे पाणावले. नागमातेने सुनंदाच्या निवासासाठी आधीच एक देखणा कक्ष तयार ठेवला होता. सोनेरी नक्षीकाम आणि रत्नखचित सजावट असलेल्या त्या कक्षात मखमली पलंग आणि सर्व सुविधा ठेवण्यात आल्या होत्या. नागलोकातील अद्भुत सुखसोयी आणि मायाळू वातावरण सुनंदा हरकून गेली. लवकरच निघाल्या तिथल्या जीवनशैलीत रमली. नाग कुटुंबाच्या प्रेमामुळे तिचं दुःख हलकं झालं. काही दिवस हसत खेळत आनंदात गेलं. नागलोकातील सारेजण सुनंदावर भगिनीप्रमाणे प्रेम करत होते. नागराज, नागमाता तिची विशेष काळजी घेत होते. एके दिवशी नागमातेने सुनंदाला बोलवलं आणि म्हणाली, बेटी सुनंदा, आमच्या इथल्या लहान नागबाळांना तुझ्यासारख्या आईच्या प्रेमाची गरज आहे. तू त्यांना दूध पाजशील का? आईच्या वात्सल्याची आठवण येताच सुनंदा आनंदाने तयार झाली. होय नागमाते, मला आनंदच होईल त्यांना दूध पाजायला, ती म्हणाली. सुनंदा तात्काळ स्वयंपाक घरात गेली आणि चांदीच्या भांड्यात दूध उकळायला ठेवलं. काही वेळाने दूध छान गरम झालं तेव्हा तिने चांदीच्या वाट्यात ओतलं. नाग बाळाकडे घेऊन आली आणि हसत मुखाने सुनंदा त्या लहान बाळकाला दूध पाजायला गेली. पण दुर्दैवाने तिचा अंदाज चुकला. दूध अपेक्षेपेक्षा खूपच गरम होतं. दुधाचा पहिला घोट घेत तिने नाग बालकाच्या ओठाशी नेता त्यांना त्वचेचे चटके बसले. गरम दुधाचा स्पर्श होताच नाग बालक वेदनेने किंचाळले. लहान नागमुले दुखापतीने रडू लागली, रागाने फुसफुसू लागली. एक नाग बालक संतापून फणा काढून ओरडला, अगं बाई, तू आमची तोंड जाळून टाकलीस, आता तुला क्षमा करणार नाही. दुसऱ्या नाग बालकाने रडून हंबरटा भरला, आम्हाला किती यातना होत आहे, तू किती निर्दयी आहे, तुझ्यामुळे आम्हाला हा त्रास सहन करावा लागला. हे पाहून सुनंदा घाबरली. तिला प्रचंड वाईट वाटलं.
तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती हात जोडून रडक्या आवाजात म्हणाली, मला क्षमा करा नाग हो, माझ्याकडून मोठी चूक झाली. सुनंदा पुढे रडत रडत नकळत दूध खूप तापवून टाकलं. तुम्हाला दुखण्याचा माझा कोणताच हेतू नव्हता. सुनंदाचे अश्रू आणि पश्चाताप पाहून त्या बालकांचा क्रोध शांत झाला नव्हता. ते आतल्या आत तडफडत राहिले. इतक्यात गडबड ऐकून नागमाता धावत आली. तिने संतप्त नागबालकांना समजावण्याचा प्रयत्न केला. नागमाता प्रेमाने म्हणाली, मुलांनो, सुनंदाला क्षमा करा. ती आपली आदरणीय पाहुणी आहे, प्रिय बहीण आहे. तिने जाणीवपूर्वक काहीच केलं नाही. नागमातेने पुढे कठोरपणे बजावलं, सुनंदा आपल्याकडे आलेली मान्यवर आहे. तिचा अपमान करणं अजिबात योग्य नाही. तिला काहीही शिक्षा करू नका. नागमातेच्या समजुतीने नागबालक गप्प झाले, पण त्यांच्या मनात अद्यापही राग शमला नव्हता. ते मनातल्या मनात सुडाने पेटत राहिले. त्या प्रसंगानंतर काही दिवस सुनंदा नागलोकात राहिली, पण तिच्या मनात अस्वस्थता येऊ लागली. नागबालकाच्या रागामुळे ती खूप व्यथित झाली. अखेर सुनंदाने नागलोकातून पुन्हा आपल्या मानव जगात घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली. नागराज नागमातेने तिची इच्छा मान्य केली आणि आदरानं तिला निरोप देऊन परत आपल्या सासरी पाठवलं. नागलोकातील त्या दिवसाच्या आठवणी तिच्या हृदयात कोरल्या गेल्या होत्या. नागलोकात पाहिलेले अद्भुत वैभव, तिथे मिळालेली आपुलकी ती कधीच विसरू शकली नाही. सुनंदा पुन्हा आपल्या दैनंदिन संसारात गुंतली, पण तिच्या मनात पुढच्या वर्षीच्या नागपंचमीची आतुरता लागली होती. नागपरिवार पुन्हा भेटायला येईल का या विचाराने तिच्या मनात हुरहुर लागली होती. महिने सरले. नागपंचमीचा सण परत आला. सुनंदाने त्या दिवसाची अत्यंत आतुरतेने वाट पाहिली होती. तेवढ्यात नागलोकात एक तयारी सुरू होती. आता ते लहान नागबालक मोठे आणि सामर्थ्यवान झाले होते. नागमातेने त्यांना पुन्हा सुनंदाला आमंत्रित करून घेऊन यायला सांगितलं. नागपंचमीच्या दिवशी नागराज यांचे ते दोन्ही तरुण सुनंदाकडे गावाकडे जाण्यास निघाले. मात्र त्यांच्या मनात अजून मागच्या घटनेचा संताप धगधगत होता. नागलोकातून बाहेर पडता दोन्ही बाजूंनी ते एकमेकांना कटाक्ष टाकला. त्यांनी कुजबूज सुरू केली. ज्येष्ठ नागपुत्र वासुकी क्रोधाने म्हणाला, आज आपण त्या स्त्रीला आपल्या विषाने ढसूया आणि तिचा अंत करून आमच्यावर केलेल्या अन्यायाची शिक्षा तिला दिलीच पाहिजे. दुसरा नागपुत्र तक्षकने ही संमती दर्शवली. तो म्हणाला, तिने आमच्यावर अन्याय केला, आपण तिला तिच्या चुकीची शिक्षा देऊया. आपला सूड पूर्ण करून क्रोधाने आपल्या अंतःकरणातील कठोरता दाटली. त्यांनी सुनंदाचा नाश करण्याचा निर्धार केला. अखेर तिच्या गावात पोचले. ते सुनंदा आशेने वाट पाहत होती. यंदाही नागराज आपल्याला न्यायला येईल. ती डोळे लावून दरवाजाकडे बसली. अचानक तिला दाराबाहेर हालचाल जाणवली. तिने घाईघाईने दरवाजा उघडला. मागील वर्षीचे परिचित नागबंधू तेजस्वी रूपात उभे होते. त्यांना पाहता सुनंदा आनंदित झाली आणि हसतमुखाने त्यांचे स्वागत केले. या माझ्या भावांनो, ती प्रेमाने म्हणाली. ती कधीपासून तुमची वाट पाहते. तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यात आपुलकी दाटली होती. सुनंदाने आपुलकीने त्यांना घरात बसायला जागा दिली. तिने त्यांना प्रेमाने विचारपूस केली आणि नंतर स्वयंपाक घरात गेली. पाहुण्यासाठी थंड दूध घेऊन आली. तिने पितळीच्या वाट्यात गार दूध भरलं आणि आदरानं नागबंधूसमोर धरलं. हे घ्या प्रसाद म्हणून थोडं दूध घ्या, सुनंदा नम्रतेने म्हणाली. तिने सोबतच काही गोडधोड पदार्थ पुढे केले. त्या दिवशी सुनंदाने खास नागपंचमीचा गोड पदार्थ बनवले होते. तिने गूळ घालून पोळ्या आणि लाडू तयार केले होते. प्रेमाने तिने नागबंधूंना अर्पण केले. सुगंधाच्या आदरातिथ्याने नागबंधू थोडे चकित झाले. त्यांना असं स्वागत अपेक्षित नव्हतं. त्यांनी सुनंदाने दिलेल्या थंड दुधाने घोट घेतला आणि लाडवाचाही आस्वाद घेतला. सुनंदाने यावेळी आपली पूर्ण काळजी घेतल्याचं त्यांच्या लक्षात आलं. घराच्या उंबरठ्यावर सुनंदानं सुंदर रांगोळी काढली. ताज्या फुलांनी अंगण सजवलं होतं. नागबंधू घरात प्रवेश करता सुनंदाने त्यांच्या पायावर अक्षता टाकून ओवाळलं. सुनंदानं स्वतःसाठी केलेले फुलांचे हार त्यांच्या गळ्यात घातले. तिचं मनपूर्वक स्वागत नागबंधू भारावून गेलं. सुनंदाच्या डोळ्यातील निर्मळ स्नेह पाहून नागबंधूंचे हृदय क्षणार्धात वितळलं. ज्या कठोर सूड भावनेने ते आले होते, ते क्षणार्धात भावना नाहीशी झाली. सुनंदा उद्देशून म्हणाली, आम्ही तुला क्षमा केली आणि बहीण, आमचा गैरसमज झाला होता. तक्षकाने मान खाली घालून म्हटलं, तुझं प्रेम आणि पाहुणचार पाहून आमची मनं परिवर्तित झाली आहे. आम्ही तुला चुकीचं समजत होतो. हे ऐकता सुनंदाच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटले. भावांनो, मीही तुमची मनापासून क्षमा मागते. तुम्हालाही क्षमा करते, ती कृतज्ञतेने म्हणाली. त्या क्षमेच्या आणि प्रेमाच्या वातावरणात पुन्हा स्नेहाचा सागर. मनातले सारे गैरसमज दूर झाले. सुनंदा आणि नागबंधूने एकमेकांना प्रेमाने आलिंगन केलं. नंतर नागबंधू पुन्हा सुनंदाला आपल्यासोबत नागलोकात चढण्याचा आग्रह केला. चला आमच्या घरी जाऊया, वासुकी उत्साहाने म्हणाला. पुन्हा
आमच्यासोबत नागलोकात ये. तक्षक हसत हसत म्हणाला. आमच्या नागमातेसह सगळे तुझी आतुरतेने वाट पाहत आहे. सुनंदा आनंदाने तयार झाली आणि ती पुन्हा नागबंधूबरोबर नागलोकात गेली. नागलोकात पोचताच नागमातांनी नागराजांना तिचं उत्तम स्वागत केलं. संपूर्ण नागलोकात आनंद उत्सव साजरा झाला. सुशोभित आसनावर बसवलं. नागलोकातील सर्वांनी तिचं मानाने वंदन केलं. नागराजाने सुनंदाच्या कपाळावर भक्तिभावाने शुभ्र चंदन कुंकू लावलं. भावंडांच्या प्रेमाचा तिच्यासाठी मोठा सन्मान होता. नागमातेने तिला प्रेमाने आशीर्वाद दिला. सुवर्ण रत्नांनी भरलेली एक सुंदर मंजुषा तिच्यासमोर अर्पण केली. सुनंदाने विनम्रतेने हे सर्व स्वीकारलं. तिला मनापासून नागमाता आणि नागराजाचे आभार मानले. तिच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. काही दिवस सन्मानाने राहिल्यानंतर सुनंदा आपल्या घरी जायला निघाली. नागपरिवाराने प्रेमाने तिला निरोप दिला. अनेक मौल्यवान भेटवस्तू दिल्या. सुनंदा जेव्हा सासरी परतली तेव्हा नागाने दिलेल्या सर्व सुवर्ण मोत्याने भरलेली पेटी व अमूल्य भेटवस्तू होत्या. त्या पेटीत अलंकार, हिरे, मोती, अनेक रत्ने भरली होती. हे पाहून सासरच्या लोकांचे डोळे दिपले. तिने पूर्वी येणावणाऱ्या रेवतीच्या चेहऱ्यावर आश्चर्याने थोडी लाज उमटली. रेवतीने आपली चूक कबूल करून सुनंदाची क्षमा मागितली. आता तिला मनापासून बहिणीचा मान दिला. निरोपाच्या क्षणी नागदेवाने सुनंदाला एक अमूल्य वरदान दिलं. नागराज म्हणाले, हे भगिनी, आजपासून जी कोणती स्त्री नागपंचमीच्या दिवशी श्रद्धेने प्रेमाने नागांना थंड दूध अर्पण करील तिच्या कुटुंबियांना नाग कधीच ढसणार नाही. सुनंदाने डोळ्यात आनंदाश्रू घेऊन नागराजांना आणि संपूर्ण नाग कुटुंबाला मनापासून आभार मानलं. तिने विनम्रतेने साष्टांग नमस्कार करून त्या दिव्य परिवाराला निरोप दिला. सुनंदा आनंदाने आपल्या घरी परतली. नागराजाच्या वरदानामुळे तिला अपरिमित समाधान मिळालं. त्या दिवसापासून त्या कुटुंबावर कधीच सर्पदंशाचं संकट आलं नाही. तिच्या या निस्वार्थ भक्तीचं फळ तिच्या इतक्या सुंदर रीतीने मिळालं होतं की त्या दिवसापासून नागपंचमीच्या दिवशी नागांना दूध अर्पण करण्याची प्रथा चालू झाली. ती आज तागायत आहे. सुनंदा दरवर्षी नागपंचमीचा सण भक्तिभावाने साजरा करू लागली. ती प्रत्येक नागपंचमीला आपल्या घरासमोर दूध ठेवून नागाची पूजा करी आणि नागपरिवाराला सतत स्मरे. सुनंदाचं उर्वरित आयुष्य सुख समाधानी भरलं होतं. तिने नागाप्रती कृतज्ञता व्यक्त करणं कधीच विसरली नाही. ही कथा आपल्याला काही महत्त्वाचे धडे आणि प्रेम शिकवते. सेवा आणि निस्वार्थ भक्ती याच्या बळावर कोणत्याही शत्रूचे हृदय जिंकता येते. मनापासून केलेली श्रद्धा शेवटी नक्कीच फलदायी ठरते. मित्रांनो, ही कथा आवडली असल्यास लाईक करा.